तर हे केलेत आपण नेल एक्सटेन्शन. आवडले? खूप जास्त आवडले? आवडले खूप जास्त आवडले. तर आज आपण करूया टेम्पररी नेल एक्सटेन्शन. हे नेल एक्सटेन्शन 10 दिवसापर्यंत किंवा एक वीक ते 10 दिवस असं टिकतं. काही वेळा 15 दिवसपर्यंत पण राहू शकतं. तर आता तुम्ही बघू शकतात मी क्लायंटचे नेल जे नॅचरल नेल्स आहेत एक्स्ट्रा वाढलेले ते कट करून घेते. आणि मधीच माझं नेल कटर थोडं जाम झालं होतं म्हणून थोडं मी ते उघडायचा प्रयत्न करत होती. आणि त्याच्यानंतर आपण पुशरच्या हेल्पने क्युटिकल पुश करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी क्युटिकल सगळ्या नेल्सचे पुश करून घेतले आहेत. त्याच्यानंतर जे नेल कट केले होते त्याला व्यवस्थित फाईल करून घेतले आणि वरून सरफेस नेल्सचे जे नेल ब्लेडचं सरफेस असतं त्याला पण रफ करून घेतले, कारण की आपल्याला नेल स्टिक करायचे आहेत तर त्याच्यावरची शाईन आपल्याला काढणं हे गरजेचं असतं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कोणी कोणी मशीनने पण फायलरने पण करतं, कोणी फायलरने पण करतं. मी फायलरने करते. आणि बघू शकता आता मी क्युटिकल कट करते. क्युटिकल हे सांभाळून आणि हळू कट करायचे. माझ्या क्लायंटचे क्युटिकल हे खूप पातळ होते त्यामुळे मी हळूहळू कट करत होती. पूर्ण नेल फायलिंग आणि बफिंग झाल्यानंतर मी छानपैकी ॲसिटोनने त्याला क्लीन करून घेतलं की ते जास्त ड्राय होतील आणि जेवढे नेल ड्राय होतील तेवढे ते जास्त स्टिक होतात. तर आता तुम्ही बघू शकतात मी डिहायड्रेटर लावते आणि डिहायड्रेटरनंतर मी प्रायमर अप्लाय केलं आहे. तर नेल प्रायमर लावणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आता मी प्रायमर लावते. तर प्रायमरनंतर मी नेल जे साईज होती ती आधीच काढून ठेवली होती चेक करून. तर आता मी एक एक करून सगळे नेल स्टिक करत आहेत. बघू शकतात ग्लूच्या साह्याने अशा प्रकारे आपण नेल स्टिक करायचे आणि नेल स्टिक करताना कधी पण बबल्स नाही आले पाहिजे. आणि क्लायंटला विचारून त्याप्रमाणे आता मी टिप कट करत आहे. तर असं कटर येतं ज्याच्यामध्ये शेप म्हणजे केवढी लेंथ हवी ते दिलेलं असतं. तर त्याप्रमाणे तुम्ही साईज ते बघायचे आणि नेल कट करायचे. तर माझ्या क्लायंटला जी लेंथ हवी होती त्याप्रमाणे मी सगळे नेल कट करून घेतले आणि त्यांना शेप हा थोडासा आल्मंडमध्ये हवा होता. जास्त शार्प आल्मंड नाही पण थोडासा आल्मंडमध्ये हवा होता. तर त्याच्यासाठी फाईल जास्त करावं लागावं नाही म्हणून मी कटरच्या साह्याने थोडे थोडे साईडचे टिप कट करून घेतले जेणेकरून मला फायलिंग करताना ते इझी जाईल. तर अशा प्रकारे मी फाईलच्या साह्याने आल्मंड शेप त्याला दिला आहे. तर एक एक करून असं सगळ्या नेलला मी शेप देत होती. तर तुम्ही बघू शकतात असं तुम्हाला शेप द्यावा लागतो. तर ते झाल्यानंतर आपल्याला मी थोडंसं फायलरच्या नंतर या मशीनचा पण यूज करते. जेव्हा जी लाईन असते नेल्सची क्युटिकलच्या बाजूची ती थोडी मी ब्लेंड करते. तर त्याच्यासाठी मी मशीननेच करते, कारण की फायलरने कधी कधी क्युटिकलला लागायचं भीती असते. आणि त्याच्यानंतर जे फेक नेल असतात वरचे त्याच्यावरची शाईन आपल्याला काढायची असती. तर असं बफरच्या साहाय्याने तुम्ही ती पूर्ण नेल्सची शाईन काढून घ्यायची, कारण की आपल्याला त्याच्यावर जेल पॉलिश लावायची आहे. तर असे झाले होते माझे नेल्स तयार. आता मी बेस कोट लावायला चालू केला आहे. कलर आमचा आधीच डिसाईड झाला होता त्यामुळे आता मी डायरेक्ट बेस कोट चालू केला आहे लावायला. तर तुम्ही बघू शकताय मी बेस कोट लावून घेते क्लायंटला. आणि हे मी थोडं म्हणजे लेटच चालू झालेलं आमचं हाताचं काम एक्सटेन्शनचं. तर हा शेड डिसाईड झाला होता पण तरी मी एकदा त्यांना लावल्यानंतर पण दाखवला की बघा आवडतो आहे की नाही. कधी कधी लावल्यानंतर वेगळा दिसतो ना त्यामुळे. तर अशा प्रकारे आता मी हा कलरचा बेसकोट लावून घेणार आहे जेल पॉलिशचा. आणि त्याच्यानंतर ना आमचं ग्लिटर पण ठरलं होतं की आपण हाफ ग्लिटर लावायचं आहे. पण नंतर मग असं ठरलं की रिंग फिंगरवरती आपण पूर्ण ग्लिटर लावूया आणि फिंगरवरती आपण हाफ ग्लिटर लावूया. तर म्हणून मग मी पुन्हा त्याच्यावरती बेसकोटवरती हे ग्लिटर लावायला चालू केलं. तर तुम्ही बघू शकतात पातळशी अशी मी लेअर लावली आहे ग्लिटरची आणि ग्लिटर खूप सुंदर आहे, खूप छान दिसत होतं हे ग्लिटर. तर नंतर मी हे थोडंसं हाफ ग्लिटर लावून घेतलं ओमरे टाईपमध्ये आणि त्याला फ्रेंच जो ब्रश फ्रेंचसाठी जो ब्रश यूज करतो ना त्याने फक्त हलकं हलकं स्प्रेड करून घेतलं जेणेकरून ती लाईन क्रिएट होऊ नये म्हणून. तर अशा प्रकारे मी छान ते लाईन अशी त्याची मर्ज केली. तर हे पण मी
ड्राय करून 2 कोटमध्ये केलं आहे. आणि जेल पॉलिश पण मी 2 कोटमध्ये केली होती, मी तुम्हाला दाखवली नाही. पण जी कलर जेल पॉलिश आहे ना बेस कोटची, ती मी 2 केलेत. आणि ग्लिटरचे पण 2 कोटिंग मी करते. तर तुम्ही बघू शकता, जेणेकरून खालचा बेस हा झाकला जावा म्हणून. तर अशा प्रकारे दोन लेयर्स मी त्याचे 2 कोट करून ड्राय करून घेतले. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावरती टॉप कोट लावत होती. तर हा आहे टॉप कोट लास्टचा. तर ह्याच्यानंतर आपले नेल्स फायनल होतात. तर हा टॉप कोट एकदम सांभाळून हळूहळू मी लावत होती. आणि ते ड्राय झाल्यानंतर असा त्याचा रिझल्ट आला. तर कसा वाटला रिझल्ट नक्की सांगा. तर क्लायंटला तर आवडला आहे, तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा. आवडले? खूप जास्त आवडले? आवडले खूप जास्त आवडले.